बघा तर चिकनचे पीसेस त्याच्यात टाकून झालेले आहेत. आता मी ह्याच्यावर थोडं म्हणजे 5. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बघ बेडू तिकडं बघा. गुड मॉर्निंग बोल. तर हा आज लवकर उठलेला. याला मी हॉलमध्ये ठेवलेला, नाही तर रोज माझ्यासोबत उठते तो. आधी पण उठते पण तो खेळत असते बेडरूममध्ये, पण आता आज हे केलेलं कारण रात्रीपासून तो रात्री ना 1 वाजता येऊन ना आमच्या बेडवर येऊन ना तिथे कोपऱ्यामध्ये काहीतरी करत होता. मी याला 2-3 वेळा उतरवलं कारण हे झोपलेले ना. तर 2-3 वेळा मी याला उतरला. मी विचार करते हा काय करते तिथे कोपऱ्यामध्ये. तेव्हा मी बघितला का तिथे तो काजवा होता, तो जो चमकतो ना रात्री पेटतो ना, तो होता. तर त्याच्याशी खेळत होता. तर आत्ता पण कधीपासून हा इथेच होता आणि मी यांना चाय ठेवायला आली ना बाहेर. तर बघ तिथं हा इथेच बसले आणि आता आतमध्ये आला तर ह्याच्यासोबत तो काजवा होता. हा ही शपथ मी हातात घेतल्या. त्याला मी सोडायला बाहेर आणले, नाहीतर ह्यो खेळण्याच्या ह्याच्यात नाही, ह्याला समजत नाही. ह्याला कसं खेळायला कोणी नाही आहे ना इथे. तर ह्यो ना माशी दिसू दे किंवा आमच्या तिथं बाथरूमची आमच्या पाठीमागे ना हे आहे, शेतं आहेत खूप. तिथे असं पाणी असते, 2 शेतं आहेत. तर ते शेतातून ना तिथून पाठीमागून ना असा टॉयलेटमधून असं बेडूक वगैरे खिडकीतून येतात असे. हा आहे ना, त्यांच्याशी पण एवढा खेळते ना, याला काही समजत नाही का त्यांना हे होईल. याला खेळायचं असते त्यांच्याशी, कारण याच्यासोबत खेळायला कोण नसते. प्रचिती आणि म्हणजे असं हे नसतात ना, दुसरं कोणी नसते खेळायला. प्रचिती पोरं आहेत पण त्याला असं बाहेर जायचं असते. एवढा खेळते ना, अक्षरशः ते बेडकाला पण तो एकदम हे करून ठेवते. एवढा त्रास देते म्हणजे त्याला कुठं जाऊन पण देत नाही. असं त्याच्या पुढ्यातच बसवते आणि तो पलायला निघाला ना कधी त्याला खेचून घेते. म्हणजे बिचारा समजत नाही काही, त्याच्यासोबत खेळायला कोण नाही आहे ना, म्हणून तो तसं करते. आता मी तुम्हाला दाखवते का अजून. बघा मी हातातच घेऊन आलेली त्याला. मला वाटते तो उडला. तर ते काय काजव्याशीच खेळत होता तो. हां आहे बघा, आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर हा बघा काजवा आहे, ह्याच्याशी खेळतोय तो. हे काजवा माझा बेलू रात्रीपासून याच्याशी खेळते. मला रात्री वाटलं याने याला तर मारलं असेल. जा बरं, याला 3 वेळा मी तिथून काढलं नाही. पण झोपलेले नाही, यांच्या इथेच होतं, पाठीच्या इथे कोपऱ्यामध्ये डोक्याच्या इथं होता. आणि हा नुसतं त्याच्यासोबत खेळायला. आता पण तो इथे ना सारखा करते. त्याला माहीत नाही माझ्या हातामध्ये काजवा आहे, आणि तसं आलं माझ्या हाताच्या इथे येईल हे करायला. हे बघा आता हे काहीतरी शोधते, काहीतरी दिसले माशी वगैरे. बेलू काय करते बेटा. हे बघ लागला कुडतळला. आता याला भेटलं नाही ना काहीतरी, का आता हे कुडतळेल तिथं झोपला बघा कसा. बघ खूप मस्तीखोर आहे माझा बेलू, खूप मस्तीखोर आहे. चला तर मी ह्या काजव्याला ना सोडून येते बाहेर. हे बघा बाहेर सोडते. बघ ह्याला दिसला त्याला वाटलं तिकडे गेले, तर मी बाहेर सोडते पटकन. बाहेर आमच्या पाठीमागे खूप काजवे असतात. जरा मी आधी सोडून घेते तिकडे, कसं तो उडून जाईल बिचारा. तर ना हे बघा मी याला सोडते. बघा जायचं त्याला मी सोडते इथे झाडांमध्ये सोडते. हां उडला. बेलू ही आजचं आवाज बाहेर कुठं आले. हे बघा राहिलेलं आम्ही ना बाहेर कधी काढत नाही, कारण हा ना घाणच्या बाहेर असते आमच्या. हे बे तू चल आतमध्ये चल. इकडे बघा तू पहिलं सुटलेलं वर. चल बेटा. ए बेलू आता लागला खेळायला, भेटला काहीतरी.
मला काहीतरी भेटलंय. बाय बेटा. बघा हे बघा ना, हे बघा ना, लगेच माझ्या मागेच तो. हे बघा, हे बेटा. बेबी ये येते मला चालला होतं काय आता बघ कसा बघतो बघे. पेलू बोल. गप्पू आली माझी पोरीची. माझी पोरी चाट. पप्पा दिलं, पाय दिलं, माझ्या पोरीने पाय दिलं. बघा तर गाईज, मी आता बनवणार आहे चिकन फ्राय. आगरी पद्धतीने कसा चिकन फ्राय करायचा आहे ते तुम्हाला दाखवते. म्हणजे आमच्या आगऱ्यांची ही पद्धत आहे. तर चला मी दाखवते. मी चिकन घेतलेलं आहे. हा हाफ kg आहे, म्हणजे 500 ग्रॅम मी चिकन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा चिरून टाकत आहे. एक कांदा घेतलेला आहे मी मीडियम साईजचा. त्याच्यानंतर मी याच्यात 1 चम्मच मीठ ॲड करत आहे. पाव चम्मच हळदी, आगरी मसाला, तीन चम्मच, थोडासा हिंग, जो मी बनवलेला आहे गरम मसाला, घरात बनवला आहे मी, तर तो गरम मसाला थोडा ॲड करणार आहे मी. त्याच्यानंतर चाट मसाला, थोडा तेल पण टाकत आहे. बघा सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून झालेले आहेत. आता याला मी मिक्स करून घेत आहे. चांगला असं एकजीव करून घेईन. बघा पूर्ण असा एकजीव करून घेतलेला आहे मी. आता याला मी अर्धा घंटा असाच मॅरिनेट करत ठेवणार आहे. बघा याला आता मी अर्धा घंटा असाच मॅरिनेट करत ठेवणार आहे. अर्धा घंटा झालेला आहे आणि मसाले सुद्धा चिकनमध्ये मस्त मुरलेले आहेत. तर आता मी फ्राय कसा करायचा ते दाखवते. ते मी तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे. तेल पण टाकलेलं आहे आणि गॅस मी ऑन करूनच ठेवले. बघा गॅस मी आधीच ऑन करून ठेवले. तेल पण टाकून झालेलं आहे. आता थोडा तेल गरम झाला का आपण चिकनचे पीस त्याच्यात सोडायचे आहेत. बघा तेल पण गरम झालेलं आहे. आता मी चिकनचे पीस सोडते त्याच्यामध्ये. चिकन फ्राय करायचं आहे म्हणून पीसेस मोठेच ठेवलेले आहे. जर ग्रेव्ही करायचं असतं तर चिकनचे पीस थोडे छोटे करते मी, कारण मला आवडत नाही ते मोठे मोठे पीस. त्यासाठी मी
चिकनचे पीस फ्राय करण्यासाठी मोठे ठेवलेले आहेत, बट ग्रेव्हीसाठी मी छोटे ठेवते. बघा चिकन टाकून झालेलं आहे. आता जो हा मसाला आहे ना, हा पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. बघा तर चिकनचे पीसेस त्याच्यात टाकून झालेले आहेत. आता मी ह्याच्यावर थोडं म्हणजे 5-1 मिनिट ना गॅसची फ्लेम लो करून ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. बघा झाकण ठेवलं आहे. आता 5 मिनिट लो फ्लेमवर याला शिजवायचं आहे. 5 मिनिट झालेले आहे. मी झाकण काढून बघते. बापरे, बघा चिकनने किती पाणी सोडलं आहे. म्हणून फ्राय करताना पाणी वगैरे टाकायचं नाही, कारण चिकन पाणी सोडतो. बघा इथे मी आता गॅसची फ्लेम हाय केलेली आहे. एकदा खरंच माझ्या पद्धतीने असं चिकन करून बघा. ही ही रेसिपी मी कुठे बघितलेली नाही. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. जे पण मी दाखवते ना तुम्हाला, जेवढं पण म्हणजे रेसिपी करून दाखवते, ह्या माझ्या स्वतःच्या रेसिपी असतात. मी कुठून बघून किंवा कोणाची व्हिडिओ बघून मी कॉपी नाही करत. ह्या सगळ्या माझ्या रेसिपी आहेत. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आमच्या आगरी लोकांमध्ये नॉनव्हेज किती म्हणजे नॉनव्हेज खूप शौकीन असतो. मी नॉनव्हेज खाण्याचे खूप शौकीन असतो. तर आम्हाला असा कोणाच्या रेसिपीची गरज लागत नाही किंवा बघायची. तर हे आम्ही आमच्याच पद्धतीने बनवतो. एकदा अशा आगरी पद्धतीने बनवून बघा, खरंच खूप टेस्टी लागते चिकन. जर तुम्ही कधी चिकन फ्राय असा केला नसेल, म्हणजे मी ज्या पद्धतीने केले, तर खरंच करून बघा, खूप टेस्टी लागते. आणि जर असा चिकन बनवला तर तुम्ही ज्या पद्धतीने बनवता ना, ते पण तुम्ही विसराल. तुम्ही ह्याच प्रकारे चिकन बनवून खूप मस्त लागते, खूप टेस्टी लागते. तर बघा आता मी गॅसची फ्लेम पुन्हा थोडी मीडियम करत आहे, कारण हाय फ्लेमवर शिजवलं तर ते जळेल, मसाले जळतील. त्यासाठी मी आता ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवणार आहे. आता पुन्हा याला 2 ते 3 मिनिट शिजून द्यायचं आहे. याला आता झाकण दिल्या ना, झाकण का मी देते फ्राय करताना, झाकण दिला तर चिकन पटकन शिजतो. असा तर चिकन सॉफ्टच असतो, लगेच शिजतो तो. पण आपण जर झाकण ठेवलं ना तर अजून लवकर शिजतो. त्यासाठी मी झाकण ठेवते. आता हा पुन्हा मी लो फ्लेम आहे गॅसची, आणि 2 मिनिट ठेवणार आहे. 2 ते 3 मिनिट ठेवणार आहे. ते पुन्हा मी उघडून बघेन. मग झाले बघा, 3 मिनिट झालेले आहे. मी झाकण काढलेलं आहे. गॅसची फ्लेम सुद्धा लोच आहे. थोडा पण चिकन खाली लागला नाही. बघा थोडा पण चिकन तव्याला चिकटलेला नाही आहे, कारण आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं. झाकण यासाठी ठेवायचं असतो, चिकन शिजतो पण लवकर, आणि झाकण ठेवल्यामुळे त्या वाफेचा पाणी होऊन तो त्याच्यातच पडतो. त्यासाठी मग तो लागत नाही. पाणी वगैरे टाकायची गरज नाही. फक्त गॅसची फ्लेम तुमची लो पाहिजे. जर हाय फ्लेमवर शिजवत असाल झाकण ठेवून तर तो जळेल, कारण एवढी पण वाफ त्याच्याने होणार नाही. आणि जास्त म्हणजे हाय फ्लेमवर केला तर तो जळून जाईल. सो तुम्ही हाय फ्लेमवर नका ठेवू, लो फ्लेमवर ठेवा. मी याच्यावर झाकण ठेवलं आहे. थोडा 2-1 मिनिट अजून शिजवते त्याला, आणि मग होईल आपला रेडी चिकन फ्राय. बघा तर आपलं चिकन झालेलं आहे, आणि मी आता गॅस ऑफ करत
गॅसची फ्लेम बंद करत आहे. मस्त असं चिकन शिजलेलं आहे. आजची चिकनची माझी रेसिपी, चिकन फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण ट्राय करा आणि टेस्ट करून मला कमेंट करून सांगा कसं झालं म्हणून. तर ह्याच तव्यामध्ये मी ऑमलेट करणार आहे. त्यातच मी ऑमलेट करत ठेवलेलं आहे, कारण त्याचा चिकनचा फ्लेवरसुद्धा ऑमलेटमध्ये येईल. तर आता याच्यावर मी थोडा झाकण ठेवते. हे बघा, आता झाकण ठेवून थोडा शिजवून घेते मी. झाकण ठेवून आता शिजवून घेते थोडा आणि दाखवते तुम्हाला. बघा, तर हा आहे चिकन फ्राय. खरंच एकदा तरी ट्राय करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर, आणि टेस्ट करून बघा. खूप सुंदर टेस्ट आहे, खूप भारी, म्हणजे तोंडाला पाणी आणणारी ही रेसिपी आहे. आगरी पद्धतीची सगळीच रेसिपी खूप सुंदर असते, कारण आमचा मसालासुद्धा वेगळा असतो. आम्ही स्वतः घरात मसाला बनवतो. आणि ऑमलेटसुद्धा रेडी झालेलं आहे. बघा, तर यांना मी चिकन दिलेलं आहे. आता हे जेवत आहे. इकडे पप्पा पण जेवत आहे आणि इकडे माझा बेलू पण जेवत आहे. बेलू आता लक्ष नाही देणार तो. खात असल्यावर कोणी हाक मारली तरी पण तो लक्ष नाही देत. बेली, ए बेली, माझा पोजा खाते. बाबा खाऊ दे बिचारायला. बघा, तर ज्यांचा पण जेवण झाला आणि मग ते पण रेडी झाले, मी पण रेडी झालो आणि निघालो आम्ही. बघा, तर गाईज सलूनमध्ये आल्यावर तर मला काही दाखवता आलं नाही तिकडचं रूटीन. पण आता क्लायंट आहे ग्लोबल विथ हायलाईटचा. 1 वाजलेले आहेत आणि आम्ही सुरुवात केलेली आहे. 3:30ला मला निघायचं आहे. 3:30ला नाही, सॉरी 4ला निघायचं आहे मला इकडनं, कारण तिकडे पण जायचं आहे आणि इथे पण एक क्लायंट येणार आहे ना. मग इकडचा क्लायंट झाला का मग मी कल्याणला जाणार आहे. तर बघा, मी ह्यांची आधी ग्लोबल विथ हायलाईट होता, तर मी हायलाईट आधी करून घेत आहे. असू दे, आपण जसे होतो. मी तर काही नाही संपले पावडर. हे बघा, आता आम्ही खायला बसलोय. बघा, आता मी टिफिन खाऊन घेतो, त्याच्यानंतर आम्हाला ऑर्डरला पण जायचं आहे. एक क्लायंट इथे मेकअपला येणार आहे आता 3 वाजता. तिची मेकअप झाली का आम्हाला कल्याणला जायचं आहे. कल्याणला ऑर्डर आहे. तिथे एका छोट्या बेबीचा बड्डे आहे, तर तिच्या मम्मीची मेकअप करायची आहे. तिथे आम्हाला 4-4:30पर्यंत पोचायचं आहे. तर आजचा व्लॉग खूप मोठा होणार आहे आणि इंटरेस्टिंग पण होणार आहे. तर लास्टपर्यंत हा व्लॉग बघत राहा. बघा, तर तिचे हे झालेले आहेत स्ट्रिप्स, बघू शकता तुम्ही, हायलाईट झालेले आहेत. आणि आता मी हेअर वॉश करत आहे. याच्यानंतर मी कलर डिपॉझिट करणार आहे. जो तिला पाहिजे, ॲश ब्लॉन्ड कलर पाहिजे तिला, तर तो मी हे करणार आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त, बघा झूम कर, माझाच फोन असते, किती मस्त कलर आलेला आहे. माझ्याच बघा, तर इकडे मेकअपची पण क्लायंट आलेली होती. तिकडे मी क्लायंटला हेअर कलर लावून ठेवलेला आणि एक फेशियलसाठी क्लायंट आली. तर मग क्लायंट टायमावर आले तर मी नाही सांगू शकत नव्हती त्यांना. तर त्यांचा मी फेशियल पण करत होती, इकडे हिचा हेअर कलर करत होती, म्हणजे लावून झालेला कलर. आणि इकडे गायत्रीने मेकअप केली आणि रष्टीने हेअरस्टाईल केली. ते बरं झालं, कारण मला पण लवकर निघायचं होतं. ऑलरेडी मला 4:30 ते सलूनमध्येच झालेले. ते बरं झालं, बड्डे संध्याकाळचा टायमिंग होता ना बड्डेचा. तर मला म्हणजे असं 4 वाजता त्यांनी बोलवलेलं, बट असं काही नव्हतं का मला तिथे 4लाच पोचायला पाहिजे, कारण त्यांचा फंक्शन 7:30 वाजताचा होता. तर त्यासाठी मग मी 4:30ला निघाली. मला पण काम होतं आणि आम्ही
बघा तर गाईज हॉलवर मी पोचलेली आहे आणि इथे बड्डेचं हे डेकोरेशन चालू आहे. अजून ते लोक पण आलेली नाही आहेत. आम्ही हॉलवर पोचलो आहे. तर बघू आता कसं काय. आता येतील ते. कॉल केलेला मी त्यांना, तर ते बोलले मी 2 ते 3 मिनटात पोचतो आम्ही. तर मी बोलली ठीक आहे. तर तोपर्यंत मग मी हे घेते, व्हिडिओ घेते. हा तुम्हाला मी दाखवते डेकोरेशन कसं चालू आहे. डेकोरेशन चालू आहे हे बघा. हा आहे हॉल. बड्डे गर्ल आलेली आहे. वाट बघतच होती. त्या बोललेल्याच मला का 2 मिनटात येतो आणि आलेली आहे. ही बघा, ही आहे बड्डे गर्ल. ए बाबू बाबू, ही बघा, ही आहे आपली बड्डे गर्ल. चल बघा तर मी ॲक्च्युली काय झालं आहे, पार्लरमध्ये पण एक मेकअपला आलेली आणि इकडे पण ऑर्डर आहे. ती गडबड थोडीशी होती तर ना मी हे सेटिंग स्प्रे विसरून आलेली आहे. तर मी आता हिला दिशा आणि सुसंगतीला पाठवलं आहे कोम आणायला, हेअर स्प्रे आणायला. बघू आता त्यांना भेटेल. बघा तर आता त्यांचा मेकअप अर्धा झालेला होता आणि सुसंगती त्यांची हेअरस्टाईल करत होती. मी मेकअप केलेला, बट बेबीला फिडिंग पण करायची होती. तर मग ते तिथे बसले तिला घेऊन बेबीला आणि सुसंगती तिची हेअरस्टाईल करत होती. कारण कसा वेल पण चाललेला, कारण मी तिथे आम्ही पोचून तरी पण थोड्या वेळात ते आले. तर मेकअप झालेली आहे आणि आता आम्ही इथे नाश्ता करत आहोत. हे खाऊन झाला का आम्ही आमचा व्यवस्थित सगळं सेटअप हे करू आणि निघायचं आहे इथून आम्हाला. सो भेटतो नंतर. मला ना फायनल शूट घेता नाही आला, कारण त्यांचे पाहुणे थोडेसे यायला सुरुवात झालेली. तर ते लोक त्यांना बघत. गाईज आमचं झालेलं आहे. आता आम्ही इथून जात आहोत. बघू शकतो तुम्ही हॉल बघा. आणि आता आम्ही निघत आहोत. आता इथून आम्ही डायरेक्ट ओला बुक केलेली आहे. इथून आता डायरेक्ट आम्ही सलूनमध्येच जातो. तर आता किती वाजतात का? आता 7:35 झालेले आहेत आणि आम्ही आता हॉलच्या बाहेरच आहोत आणि आम्ही ओला बुक केले तर त्याची वाट बघत आहोत. चला तर नंतर भेटते तुम्हाला सलूनमध्ये गेल्यावर. तर गाईज आता 9:15 झालेले आहेत आणि आत्ता आम्ही मधून निघालो. मध्ये आल्यावर पण क्लायंट होते, एकीला हायड्रा करायचा होता तर मग करून घेतला. तर तुम्ही माझा आता अवतार बघू शकता. मला खूप कंटाळा आले, मी थकले अक्षरशः. पण खूप मला आज धावपळ झालेली आहे माझी. तर गाईज मी आत्ता घरी आलेली आहे आणि आम्ही ऑर्डरवरून 8 वाजता चाललो. पण ऑर्डरवरून आल्यानंतर पण पार्लरमध्ये फेशियल होता तर मी क्लायंटला नाही बोलू शकली नाही. आणि आता हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे, कारण मला खूप भूक पण लागलेली आहे आणि झोप पण आलेली आहे. तर चला बाय, गुड नाईट. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.